इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात रविवारी रात्री आयोजित गरबाच्या कार्यक्रमात सराईत गुंडाने थेट दहशत माजवली। शिवसेना शाखा प्रमुख व बालाजी मित्र मंडळ गरबा आयोजक बाळा भगुरे यांच्यावर स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने बंदूक रोखत हवेत गोळीबार केला। ही घटना 11:30 ते 11:45 दरम्यान घडली। गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी या भागाचा बाह्य आहे असे म्हणत सोहम पवारने अचानक अग्निशस्त्र काढले आणि भगुरे यांच्यावर रोखले। त्या क्षणी भगुरे यांचा भाऊ पुढे येऊन मध्यस्थी करताना त्यांना वाचवले। मात्र चिडलेल्या पवारने दहशत माजवण्यासाठी हवेत सलग 2 गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आवाड यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सुभाष जयराम भगुरे उर्फ बाला माझं नाव आहे। रात्री 11:45 आम्ही गरबा संपवला। गरबाला संपवल्यानंतर सोहम पवार आला तिथं। तो बोलतो, तू गरबा ठेवलेला आहे इथं की तू का गरबा ठेवलेला आहे, तू कोणची परवानगी घेतली? मी बोललो, मला महानगरपालिका आणि पोलीस परमिशन, PWDची, फायर ब्रिगेडची सर्वांची परमिशन आहे मला। तो बोलतो, नाही ते नाही, माझी परमिशन का नाही घेतली की मी पहिले गेल्या वर्षी पोस्ट ऑफिसला एकाने परमिशन नाही घेतली होती, त्याला मी तलवार मारली, आता तुझ्या गाडीत पण डायरेक्ट गोळी घालणार आहे असं बोलून मी त्याला बोललो की बाबा एक 8 दिवसाचा कार्यक्रम झाले आहे, तो एक काम कर, तू उद्याचा दिवस पण जाऊ दे, परवा दिवशी मी देवी घेऊन जाऊन विसर्जन करून घ्या। बोलतो नाही, आजची आज व्हायला पाहिजे आणि उद्यापासून गरबा चालायला पाहिजे नाही। तर मी बोललो की ठीक आहे, थोडा बोलूया। नाही बोलतो, बोलूया नाही, निघ इथून आणि बंद कर बोलतो। तर मी त्याला बोललो की नाही, एक दिवस थांब। तर ते वाद झाले आणि मला बोलतो डायरेक्ट की तुझ्या गाडीत गोळी घालत। त्यांनी पिस्टल काढली आणि माझी छातीवर टाकली। तर हा माझा भाऊ होता, त्यांनी डायरेक्ट बोलला की त्याला कशाला मारतोय। तर माझ्या भाऊनी थोडं मला वाचून घेतलं। तर मग पूर्ण पब्लिक गोळा झाली तिथं। गोळा झाल्यानंतर लोकांनी थोडं वावा केली, तर थोडं बाहेर निघून गेला। मग त्यांनी हवेमध्ये 2 फायरिंग केली त्यांनी 12:30 दरम्यान।